नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. आज आपण सध्या प्रभाग क्रमांक 14 आकुर्डी या ठिकाणी आहोत. प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार तौहीद जावेद शेख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तौहीदजी नमस्ते. नमस्ते. तौहीदजी, काय सांगाल, तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे. ऍक्च्युली काय काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात? प्रथम आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव तौहीद जावेद शेख आहे आणि मी प्रभाग क्रमांक 14 अ गट ओबीसी गटातून इच्छुक आहे. सध्या मी अपक्ष उमेदवारी लढवत आहे. अपक्ष मी समोर जातोय उमेदवारीला निवडणुकीला. आणि माझा जास्त काय परिचय सांगायला गेलं तर दिवंगत नगरसेवक जावेद शेख होते यांचा मी चिरंजीव आहे. आणि 2018 सालापासून मी वडिलांसोबत राजकारणात सक्रिय झालो. म्हणजे त्यांच्या समाजसेवेत मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत होतो. वडील 2007 बिनविरोध निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. त्यानंतर 2012 आणि 2017 लोकांनी त्यांना त्यांच्या कामाच्या आधारावर निवडून दिलं. तर ते लक्षात ठेवून, आणि माझे वडील पण काम करत आले होते, मला पण काम करायची इच्छा आहे लोकांची, ते लक्षात घेऊन मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे. पण मला उमेदवारी नाकारण्यात आली. सध्या ही परिस्थिती आहे की मी अपक्ष उमेदवारीला समोर जातो. ऍक्च्युली पक्षाने तुम्हाला उमेदवारी नाकारायचं काय कारण असू शकतंय? वडिलांचा तुमच्या एवढा जनसंपर्क, त्यांच्या कामाची कार्यपद्धती अख्खा वार्ड नाही तर अख्खं शहर जाणत होतं. काय म्हणजे का नाकारले असेल तुम्हाला? आता ते कारण तर खरं तर मला पण कारण माहित नाहीये. काय कारण सांगितली पण नाही गेली आम्हाला. फक्त एवढंच एक वाटतं की ते वडिलांनी केलेलं काम तरी पक्षाने लक्षात ठेवून आम्हाला एक संधी दिली पाहिजे होती. कारण मी असं नाही की मी कोण वॉर्डामध्ये नवीन चेहरा आहे. वडिलांसोबत मी काम करत आलोय. आणि असं जर पक्ष करू शकते की एका घरात 2 तिकीट देत आहेत ते, तर आमची तर हक्काची जागा होती. आम्हाला एक संधी त्यांनी द्यायला पाहिजे होती. काय काय मुद्दे घेऊन तुमचं विजन काय असणार आहे वॉर्डसाठी? विजन वॉर्डसाठी तसं बघायला गेलं तर मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून काम करायचं मी ठरवलंय. वडिलांची कार्यशैली अशी होती की एक कुठला काम होणार असेल तर त्याच्या मागच लागून जायचे आणि ते झाल्यापर्यंत ते शांत नाही बसायचे. आणि एखादा नाही काय होणारे काम तर ते तोंडावर सांगायचे की बाबा नाही होणार माझ्याकडनं. हीच वडिलांची एक खासियत होती आणि ती ओळख होती की बाबा आपण लोकांना एक विश्वास होता, आपण जावेद शेखकडे गेलो की आपलं काम होणारच आहे. ते मी लक्षात ठेवून आता तसंच वडील गेल्यानंतर सुद्धा आता 5.5 वर्ष झाले त्याच पद्धतीने मी काम करत आलोय. आमचा कार्यालय कधी आम्ही बंद ठेवलं नाही, काय नाही. आजही लोकांसाठी आमचं कार्यालय म्हणजे एक आधाराची जागा आहे. आणि वडिलांनी जी जी कामं चालू ठेवली होती त्यातली बरीच कामं पेंडिंग पण राहिली आहेत. ती कामं पण मला पूर्ण करायची. आणि मेन मुद्दा म्हणजे आमच्याकडनं लोकांना काय सोयी पोहोचलं पाहिजे हे लक्षात घेऊन मी पुढे निवडणुकीला सामोरा जातोय. ऍक्च्युली वार्ड मधले काय काय विषय आहेत? तुमचं विजन वार्ड बद्दलचं काय आहे? आता सध्या सगळ्यात मोठी जी प्रॉब्लेम आहे आमच्या वॉर्डमध्ये ती MSCBची आहे, लाईटची. ते मध्ये पण आम्ही भरपूर पाठपुरावा केला MSCB कडे. पण जसं आता आम्हाला कळालं की ते MSCB म्हणजे पालिकेचा पार्ट नाहीये, ते राज्य सरकारकडनं. आणि सध्या बघायला गेलं तर माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या खाली ते खातं चालतं. तर असं आहे की एक नगरसेवक पद भेटलं की मला त्यांच्याकडे पण पाठपुरावा करता येईल. आणि आपल्या इथले जे समस्या आहेत MSCBचे, आता काय झाले, फॉल्टी केबल झाले, केबल जुने झाले, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवायला पाहिजे. आता आम्ही मधीच्या काळात आम्ही एक काम केलं होतं, हॉटेल सिल्वर 7च्या इथं एक आम्ही कटआउट बसवला. आम्ही 2 ठिकाणीवरनं इलेक्ट्रिसिटी आणली की बाबा ही लाईन जर बंद पडली किंवा ह्या लाईनला लोड आला तर ह्या लाईनवरनं आपली लाईन चालू राहणार. पण त्याचा काही एवढा फायदा झाला नाही, कारण की ट्रान्सफॉर्मरची क्षमता तेवढी नाही, कॅपॅसिटी घ्यायची. ट्रान्सफॉर्मरची आपल्याला कॅपॅसिटी वाढायला लागेल, जे फॉल्टी केबल आहे ते बदलायला लागेल. आणि आपल्या MSCBची 100% जे त्रास आता आहे लोकांना, दिवसात 10-10, 12-12 तास लाईट जाते, ते आपल्याला कमी करता येईल. तुमच्या वडिलांची कामाची पद्धत फक्त वॉर्डच नाही तर अख्खं शहर म्हणजे ओळखत होतं. वडिलांच्या नंतर तुम्ही देखील त्या कामामध्ये सक्रिय आहात. 2020 पासून आम्ही तुम्हाला लोकांचे, नागरिकांची कामं करताना पाहतोय. ऍक्च्युली तुमच्या ऑफिसमधून काय काय आता कामं चालतात?
आता रोज ऑफिसमध्ये काही ना काहीतरी तक्रारी असतात. बर. आणि जे वॉर्डस्तरीय तक्रार आहेत, म्हणजे कोणाचा ड्रेनेजची तक्रार असेल, पाणीची तक्रार असेल, लाईटीची असेल, बर. ते रोज आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. बर. आणि ते वगळता बाकी काय झालं, कुणाच्या हॉस्पिटलचं काम असेल, बर. कुणाचं ऍडमिशनचं काम असेल, बर. आता त्यात मी तुम्हाला सांगायला गेलं तर वडील होते तेव्हापासून अख्ख्या शहरात त्यांनी आरटीची जनजागृती केली होती. बर. तर आरटीच्या जी मोहीम वडील राबवायचे ते आजपर्यंत आम्ही राबवतो. बर. आणि आम्ही असं कधी सांगितलं नाही, पण आमच्या माध्यमात एवढे मुलांचे ऍडमिशन झालेत आरटीमध्ये. बर. त्यांचे पालक आज सुद्धा येतात आमच्या ऑफिसला, बर. की आता माझा मुलगा 4थीत आहे, 5वीत आहे, तुमच्यामुळे झालं, तुमच्या वडिलांमुळे झालं. बर. बर. आणि लोकांना एक विश्वास आहे की बाबा जावेद शेखच्या ऑफिसला आपण फॉर्म भरलेला बाद होत नाही. बर. बर. आपण ते तेवढं लक्षात ठेवून फॉर्म भरतो. ओके. आणि समजा जरी फॉर्म ऍक्सेप्ट झाल्यानंतर काही त्रास आला, त्याला आम्ही 100% सहकार्य करतो. बर. जेव्हापर्यंत तो मुलगा शाळेत पोहोचत नाही, बर. तेव्हापर्यंत आम्ही पालकांना सहकार्य करत राहतो. बर. 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 तोही वडिलांनी केलेला एखादा कामाचा काय अनुभव? आता तसं तर बरेच कामांचा अनुभव मी त्यांच्यासोबत घेतला. बर. कारण जसं मी 2-2.5 वर्ष त्यांच्यासोबत कंटिन्यू काम केलंय, बर. तर त्याच्यात मी त्यांची कार्यशैली बघितली आणि इच्छाशक्ती पाहिजे काम करायला, एवढं मी त्यांच्याकडनं शिकलोय. बर. की तुमच्यात इच्छाशक्ती असली ना, की हा बाबा हा काम मला करायचंय, बर. ते करू शकतो आपण. बर. बर. आता त्यात जर सांगायला गेलं तर सेंट उर्सुला शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला. बर. महासकान चौकात ते आकुर्डी म्हणजे खंडोबा माळापर्यंत आपण ते सँक्शन केलं होतं. बर. पण सध्या जुनी हॉस्पिटल पर्यंत झालंय सिमेंट रोड. बर. ते पण काम एक राहिले आपण ते पूर्ण करायचं मला. नवीन हॉस्पिटल जे आकुर्डीमध्ये झालं ते देखील तुमच्या वडिलांच्या काळामध्येच झालेलं आहे. बरोबर. तर ते पण मी बघितलंय की वडिलांनी जागा ताब्यात घेण्यापासून बर. अगदी ते बिल्डिंग बांधण्यापर्यंत जेवढं पाठपुरावा वडिलांनी केलंय, बर. मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या पुढारीने केला असेल. बर. बर. पण आपण काय ते कधी बोलून दाखवत नाही लोकांना. बर. ओके. आणि ते वडिलांचा त्या हॉस्पिटलला घेऊन एक वेगळा विजन होता. बर. आकुर्डी हॉस्पिटल आमच्याकडे आहे पहिल्यापासून. बर. तिथं मेन रोडला आहे. आणि तिथं एवढी सुविधा नाही भेटत होतं लोकांना. बर. इथल्या लोकांना, देहू रोड निगडीच्या लोकांना वायसीएमला जायला लागायचं. बर. ते वडिलांनी एक लक्षात ठेवून किंवा माझ्या इथं माझ्या प्रभागात एक असं हॉस्पिटल झाला पाहिजे, जेणेकरून ह्या पट्ट्याची जनता ओके त्यांना एक वायसीएमला जाण्यापेक्षा इथं एक पर्याय असायला पाहिजे. पर्याय असला. ते त्यांनी लक्षात ठेवून त्या हॉस्पिटलसाठी खूप त्यांनी काम केलं. वडिलांचं ज्यावेळेस काम करत होते वडील, त्यावेळेस वडिलांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं म्हणजे कुणाच्या ऐकावत तर नाहीये. सर्व धर्म समभाव वडिलांकडे कामाची पद्धत होती वडिलांच्या. ऍक्च्युली असा काय वडिलांचा एखादा अनुभव? आता अनुभव तसे तर भरपूर आहेत. बर. आणि ते मी सांगण्यापेक्षा तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही आकुर्डीच्या लोकांना, आकुर्डी दत्तवाडीच्या लोकांना विचारू शकता. बर. त्यांना स्वतःला ह्या गोष्टीची जाणीव आहे की जावेद भाईंनी कधी म्हणजे जातीवाद वगैरे काय केला नाही. बर. आता एक तुम्हाला एक सांगतो की जेव्हा पालखी म्हणजे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आहे, त्याचा पहिला स्टॉप आपल्या इथं असतो. आमच्या विठ्ठलवाडीमध्ये, आकुर्डीमध्ये. तर पालखी प्रस्थानापासून ते सकाळी 4 वाजता पालखी तिकडनं पुढे निघते. बरोबर. तर तेव्हा पालखी आपल्या इथं पोहोचली तेव्हापासून जे वडील वारकरी लोकांची सेवा करायची, सकाळी 4 वाजेपर्यंत जेव्हापर्यंत पालखी इथून निघत नाही आणि हायवेला लागत नाही तेव्हापर्यंत वडील पालखी सोबत जायचे. आता ह्याच्या पलीकडे अजून तुम्हाला काय सांगू? ओके. आणि नंतरचे असं पण काही नागरिक सांगतात, ज्यावेळेस पालखी इथून प्रस्थान पुढे जाते त्यावेळेस मंदिर वडील स्वतः साफ करायचे. बरोबर. विठ्ठल मंदिर झालं, मग खंडोबा मंदिर झालं, दोन्ही ठिकाणी सकाळी सकाळी वडील कर्मचाऱ्यांना लावायचे की बाबा मंदिर परिसर तुम्ही पहिले स्वच्छ करून घ्या. बाकी रस्ते वगैरे आपल्याला करता येईल, पण ते सगळ्यात त्यांचं पहिलं होतं की मंदिर परिसर स्वच्छ झालं पाहिजे. वडिलांना ज्यावेळेस देवाज्ञा झाली त्यावेळेस त्या दिवशी देखील वडील लोकांच्या संपर्कात होते. त्यावेळेस कोरोना महामारीचा कार्यकाळ होता. त्यावेळेस तो खूप मोठं संकट होतं, अख्ख्या देशावरती संकट होत होते. आणि त्यावेळेस देखील त्या दिवशी देखील वडील काम करत होते. काय सांगाल? तर आम्ही सोबतच फवारणी करायला जायचो प्रभागात. रोजचा आमचा रुटीन होता वडिलांचा माझा. सकाळी घरातनं निघालो की पहिलं आपण फवारणीचं बघायचं, कुठं आपल्याला
कोरोना महामारी तर होतीच, बर. पण ते वगळून दुसरे, कारण की तेव्हा डेंग्यूचा पण खूप हे होता. बरोबर. तर डेंग्यूचे कुठे रुग्ण सापडलेत का, आपल्या इथं कोरोनाचा कुठं रुग्ण सापडलाय, बर. तर कंटॅमिनेटेड एरियाला आपण फवारणी वगैरे करायची, औषध मारायचं, ते आम्ही पहिलं बघायचो. ते झाले की दुपारी आम्ही राशन किराणा बघायचो, की बाबा आपले प्रभागात नाही तर शहरात गरजू लोक कुठे आहेत, ज्यांना राशनची गरज, बाबा ते रोज कमवून खाणारे जे वर्ग आहे त्यांना तर तेव्हा काही होतच नाही ना आधार. मग ते लोक बघून त्यांच्यापर्यंत राशन पोहोचवायचं. मग आमची संध्याकाळी तेच करायला जायची आणि दिवसभर आम्ही फवारणी वगैरे करत. तर मला अजूनही आठवतं, तुळजाई वस्ती भागात आम्ही एक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडलं होतं, तर त्या भागात आम्ही फवारणी करायला गेलो होतो. अक्षरशः वडील असं नाही की फक्त खाली फवारणी करून गेले, लोकांचे दारापर्यंत 4थ्या-5व्या मजल्यापर्यंत जाऊन ती फवारणी करायची आणि लोकांना त्याचं हे सांगायचे की बाबा आपल्या इथे एक रुग्ण सापडलंय, थोडं तुम्ही पण, आम्ही बाहेर काळजी घेतो, तुम्ही पण आतमध्ये काळजी घ्या. आणि संध्याकाळी जरा त्यांची तब्येत बरी नव्हती, ते मला बोलले ते इथं BSNLच्या इथं पालिकेचा टेस्टिंगचा हे सेंटर होता. मग मी त्यांना तिथं नेलं आणि तिथं टेस्टिंग केली, तर कळालं की ते पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी काय नाही, त्यांनी आकुर्डी हॉस्पिटलचेच मॅडम होते जे इन्चार्ज, त्यांना फोन केला, त्यांना विचारलं. मॅडम म्हटले, भाई तुम्हाला यायचं असेल तर आकुर्डी हॉस्पिटलला येऊन ऍडमिट व्हा, किंवा तुमचे प्रायव्हेट डॉक्टर असेल तिथे जाऊन ऍडमिट व्हा. ते प्रायव्हेट डॉक्टरांकडे पण मीच सोडलं आणि त्यांना मी सोडलं. त्यांनी मला सांगितलं, तू त्याला टेस्टिंग कर गेले, तू तुझी तपासणी करून घ्यावं, तू पण पॉझिटिव्ह आहे का नाही. आणि संध्याकाळी माझं पण पॉझिटिव्ह निघालं. तर आम्ही दोघं सोबत ऍडमिट होतो आणि मी कमीत कमी 8 दिवस त्यांच्यासोबत ऍडमिट होतो हॉस्पिटलला. मी असं एकही मुवमेंट बघितलं नाही की त्यांनी फोन स्विच ऑफ करून दिले किंवा बसलेत आराम करतायत. नाही, कुणाला कुठं प्लाझ्मा लागतंय, कुणाला कुठं रेमडेसिवीर इंजेक्शन लागतंय, अजूनही अन्नधान्य कुणाला वाटप करायचंय, काय करायचंय, ते हॉस्पिटलमध्ये पण त्यांचा चालूच होतं. म्हणूनच आज देखील अख्ख्या शहराच्या स्मरणात आहेत जावेद भाई. बरोबर. ओके, बरं. तोही हा झाला आतापर्यंतचा म्हणजे वडिलांबरोबर काम केल्याचा एक अनुभव. इथून पुढं प्रभागातल्या नागरिकांनी तोही जावेद शेखला निवडून का द्यावं? बरोबर आहे. तर ह्याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण मी तुम्हाला सांगेल की जावेद भाईंची कार्यशैली मी खूप जवळून पाहिली आहे आणि त्यांच्यासारखं काम करायची माझ्यात इच्छाशक्ती सुद्धा आहे. तर त्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवायला तर मी सज्ज राहणारच, हे एक कारण झालं. दुसरा म्हणजे मी 1 to 1 कनेक्ट माणूस आहे. असं नाही की माझा कोण सुयस आहे किंवा माझे लोक आहेत. घराघरात मी स्वतः जातो, स्वतः कामं बघतो. ड्रेनेजची कामं असेल, पाण्याची काय पण कामं असेल, मी स्वतः त्याच्यात सक्रिय राहतो. आणि फक्त हेच नाही तर अधिकाऱ्यांसोबत पण मी 1 to 1 असतो, की लोकांचे काय प्रश्न आहेत बाबा, त्यांच्या समक्ष मी जाऊन भेटतो, त्यांना सांगतो, पाठपुरावा करतो. आता ह्याच्यासाठी एक तेच मोठं कारण तेच आहे की जावेद भाईंची कार्यशैली जी मी पाहिली आहे, त्याच कार्यशैलीवर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मला काम करायचंय. आणि ह्यासाठी लोक विश्वास दाखवतील मला 100% हे आहे. ऍक्च्युली मतदार जे नागरिक आहेत प्रभागातले, ऍक्च्युली काय आवाहन करणार लोकांना आव्हान तर असंच राहणार आहे की एवढे वर्ष माझ्या वडिलांनी जी सेवा केली आहे त्याची पोचपावती म्हणून मी आपल्या समोर निवडणुकीला उभं राहिलोय. तर जसं माझ्या वडिलांवर लोकांनी विश्वास दाखवलाय, अपेक्षा असेल माझी की माझ्यावर पण दाखवणार. आता अपक्ष म्हणून निवडणुकीचं चिन्ह जे आहे ते, तर आता निवडणूक आयोगानं मला पुस्तक चिन्ह दिलंय. कारण की परिस्थिती अशी होती, मी जेव्हा फॉर्म भरला होता मी एकच चिन्ह दिलं होतं, फक्त राष्ट्रवादी. 2 नंबर 3 नंबरला मी निरंक सोडलं होतं. तर त्यांनी त्यांच्या हिशोबाने, सिक्वेन्सच्या हिशोबाने मला पुस्तक दिलंय. कारण माझी अपेक्षा नाही म्हटलं तर मला कॉन्फिडन्स होता दादांवर की ते आम्हाला उमेदवारी देतील. पण नाही झालं ते, त्याचा मी काही नाराजगी धरून बसलो नाही किंवा मला काही तक्रार नाही. त्यांची हे असेल. तो असं वाटत नाही की त्यावेळेस फक्त पक्षाने जावेद भाई शेख यांच्या नावाचा किंवा त्यांच्या कार्यशैलीचा फक्त उपयोग करून घेतला असेल असं काय वाटत नाही? ह्याच्या आधी तर नाही, मला नाही वाटायचा, पण आता मला ह्याची जाणीव व्हायला लागली की वडिलांचा फक्त वापर करून घेतला पक्षाने, एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा. 2007च्या आधी तुम्हाला सांगतो, आमच्या प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक होते. राष्ट्रवादीचा तसा काही इथं प्रभाव नव्हता. पण वडील निवडून आल्यानंतर आकुर्डी दत्तावाडी भाग झाला, तुळजाई वस्ती भाग झाला, अख्खा राष्ट्रवादीमय वडिलांनी इथं वातावरण तयार केलं होतं. बरोबर आहे.
आणि ह्याचा म्हणजे परिणाम तुम्हाला विधानसभा लोकसभेला सुद्धा बघायला भेटलाय बरोबर आहे. की हितनं जी मॅक्झिमम वोटिंग झाली ती आपल्या पक्षाकडे झाली. पक्षाकडे झालं. बरोबर. तर ते तरी पक्षांनी लक्षात ठेवून एक संधी, आता तुम्ही संधी जी आमच्या जागेवर जी संधी दिली हा. ते असं झालंय की एका घरात 2 तिकिटे गेलेत बरोबर. आणि ते पण नवीन चेहरा आहे. बर. तर तसं बघायला गेलं तर जावेद शेख हा खूप जुना चेहरा आहे आकुर्डीसाठी. बरोबर. आणि मी सुद्धा 2018 पासून सक्रिय असल्यामुळं मी पण काही इथं वॉर्डात नवीन चेहरा नाहीये. बर. ते एक पक्षाकडे एक खंत आहे, तक्रार नाहीये, हे नाही, एक खंत आहे. त्यांनी हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे होतं. तोहीन अपक्ष म्हणून कितपत तयारी आहे आता? आता ह्याच्या आधी सुद्धा आम्ही वैयक्तिकच तयारी करत होतो. प्रत्येक पक्ष एक चिन्ह आहे ते. जावेद शेख हे स्वतःच असं नाव आहे की ह्याला कुठल्या चिन्हाची वगैरे ओळखीची गरज नाही. आता सध्या मी आमच्या लोकांमध्ये तर अवेअरनेस केली आहे की बाबा असं आहे, अपक्ष निवडणुकीला समोर जातोय. बरोबर आहे. आणि कसा नागरिकांचा कसा पाठिंबा मिळतोय? खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा. ते म्हणतात आम्हाला जावेद भाईंच्या घरातलं कोणीतरी पाहिजे. मग ते कुठलाही पक्ष असो, काही असो, आम्हाला घेणं देणं नाही. भाई आमच्यासाठी देवासारखा होता. आम्ही भाईचे कोणी असो, त्यांची बायको असो, मुलगा असो, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. खरंय. चालेल तोहीन खरंच जावेद भाई कायमस्वरूपी नागरिकांच्या फक्त वार्डातल्याच नाही तर अख्ख्या शहराच्या स्मरणात कायमस्वरूपी राहणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सिटी प्लस मराठीकडून खूप खूप शुभेच्छा आणि मनमोकळेपणाने आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद. ओके.